काल तर वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि सोबतच मिसळचा बेत अचानक ठरला. तर त्याआधी माझं आवरून घेतलं आणि मिसळ बनवायला घेतली. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच की मी मटकी भिजवायला ठेवलेली, पण ती मिसळसाठी नाही तर भाजीसाठी होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मोड आलेल्या मटकीची भाजी तर बनवली, पण भाजी बनवून पण थोडी मटकी उरलेलीच. त्यामुळे काल ऑन दी स्पॉट बेत मिसळीचा ठरला आणि सलग 2 दिवस एकच भाजी काय खायची म्हणून हा बेत. तसं तर मी मिसळ पहिल्यांदाच बनवत होते, त्यामुळे ती कशी बनेल याची काहीच आयडिया नव्हती. म्हटलं जाऊ दे, होईल तशी होईल, करून तर बघू. मग काय, श्रीधरला फरसाण आणि पावची लादी आणायला सांगितलं. इकडं पेस्टसाठी सुकं खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण असं घालून पेस्ट बनवून घेतली आणि कुकरला मटकी शिजवायला ठेवली. त्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून एक बटाटा पण शिजायला टाकला. बनवायला जरा वेळच लागत होता आणि भूक पण लागत होती, त्यामुळे श्रीधरनं माझं इकडे तसंच फरसाण खाणं चालू होतं. त्यानंतर थोडे खडे मसाले एकत्र करून ते फोडणीमध्ये टाकले आणि पेस्ट पण घातली. हे सगळं मिक्स करून रस्सा बनवून घेतला. सोबतच पाव पण भाजून घेतले व श्रीधरला कांदा कापायला सांगितलं. इकडं माझं लॉग इन करून काम चालू केलं न थोड्या वेळाने मिसळ खाऊन घेतली. पहिलाच अटेम्प्ट होता, पण बऱ्यापैकी चांगली झालेली मिसळ. कोणतीही गोष्ट पहिल्यांदाच ट्राय करताना ना मनात थोडं वाटतच राहतं की कसं होतंय काय की, कसं बनतंय काय की. हेच असं नाही, सगळ्याच गोष्टी असो. आता हे बघत बघत जेवल्याशिवाय आमचं जेवणच पूर्ण होत नाही. तुम्हाला पण याची सवय आहे का ते नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळी काम संपल्यानंतर देवपूजा करून चहा घेतला. दिवाळीचा फराळाला काही एंड होत नाहीये अजून. आम्हाला जायचं होतं दत्त मंदिरमध्ये, त्यामुळे जायच्या अगोदर म्हटलं जेवण बनवून ठेवू ना आल्यानंतर जेवून घेऊ. त्यामुळे जेवण बनवलं आणि आम्ही निघालो मंदिरला जायला. आम्ही राहतो तिथून जवळच आहे मंदिर. तर असा होता तो दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया तुमच्या